चाकूर तालुक्यातील बोथी गावातून एक धक्कादायक बातमी समोर येते. गावकऱ्यांना शुद्ध पाणी कधी मिळणार आहे? लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील बोथी गावात शासकीय आरो प्रकल्पाची धक्कादायक अवस्था समोर येते. लाखो रुपये खर्चून उभारलेला हा प्रकल्प सध्या बंद असून पिण्याच्या पाण्याऐवजी आरो शेडचा वापर थेट गोदाम म्हणून केला जात आहे. शेडमध्ये शेती साहित्य, जळण आणि इतर वस्तू साठवण्यात आल्याने प्रकल्पाचा मूळ उद्देशच हरवलाय. दरम्यान ग्रामसेवकाशी संपर्क साधला असता त्यांनी आरो प्रकल्प व्यवस्थित सुरू आहेत असा दावा केलाय. मात्र आमच्या टीमने केलेल्या पाहणी व स्टिंगमध्ये वेगळंच वास्तव समोर आलंय. प्रकल्प बंद आणि शेडचा वापर गोदाम म्हणून. याच वेळी सरपंचांनी सांगितले की हा आरो प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून बंदच आहे. म्हणजेच जबाबदाराकडूनच परस्पर विरोधी माहिती. दरम्यान गावकऱ्यांना आजही शुद्ध पाण्यासाठी गावातील खासगी जारवर अवलंबून राहावं लागलंय. यामुळे सरपंच, ग्रामसेवक तसेच गावाला भेट देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय. ग्रामस्थांची स्पष्ट मागणी आहे, आरो प्रकल्प तात्काळ सुरू करावा, अनाधिकृत साहित्य हटवावं आणि जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करावी. आता सर्वात मोठा प्रश्न आहे की या संपूर्ण प्रकाराला जबाबदार नेमकं कोण आणि त्यांच्यावर कारवाई होणार का? ग्रामपंचायतीला पाणी पुरवठ्यासाठी निधी उपलब्ध असतानाही ग्रामीण भागातील नागरिकांना अशा समस्यांना सामोरे जावं का बरं लागतं? हे नेमकं कोणाचं अपयश आहे? लाखो रुपये खर्च झाले पण गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळणार कधी?